नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आणि आपण आजच्या चालू घडामोडीच्या सेशन मध्ये आजचे जे काय महत्त्वपूर्ण प्रश्न असतील हे प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। त्या प्रश्नांची आपल्याला चर्चा करायची आहे। वेळ न घालवता आपल्या प्रश्नाला आपण सुरुवात करू। मित्रांनो, पहिला प्रश्न बघा काय आहे। या प्रश्नाचं स्वरूप काय आहे ते एकदा आपण समजून घेऊयात, व्यवस्थित क्लिअर करूयात। बघा, ट्रेकर्स मिशन कोणत्या देशाने विकसित केले आहे? आता समजून घ्या मित्रांनो, ट्रेकर्स मिशन काय आहे हे आपल्याला कळायला पाहिजे। तर ट्रेकर्स मिशन हे एक सॅटेलाइट आहे, एवढं क्लिअर राहू द्या। ट्रेकर आलं की सॅटेलाइट हा शब्द आठवला पाहिजे आणि हे सॅटेलाइट कोणत्या देशाकडून लॉन्च होणार आहे हा दुसरा आपला मुद्दा असला पाहिजे। तर हा किंवा हे जे सॅटेलाइट आहे हे सॅटेलाइट USA कडून लॉन्च होणार आहे, म्हणजे अमेरिकेकडून लॉन्च होणार आहे। आणि अमेरिकेच्या कोणत्या संस्थेकडून लॉन्च होणार आहे? तर अमेरिकेच्या नासा या संस्थेकडून लॉन्च होणार आहे। लक्षात राहू द्या, नासा या संस्थेकडून हे जे आहे हे लॉन्च केलं जाणार आहे। आता मुद्दा हा पण तुम्हाला समजून घ्यावा लागेल की या सॅटेलाइटचं नेमकं काम काय आहे हे आपल्याला कळायला पाहिजे। तर ह्याचं काम काय आहे मित्रांनो, जे सौर वारे असतात, ओके, जे सौर वारे आहेत, हे जे सौर वारे आहेत या सौर वाऱ्यांवर विद्युत घटकांचा, विद्युत चुंबकीय घटकांचा परिणाम होत असतो। मग विद्युत चुंबकीय घटकांचा जो काय परिणाम होतो त्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी हे सॅटेलाइट काम येणार आहे किंवा या सॅटेलाइटचा उपयोग होणार आहे। ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात। नंतरचा प्रश्न काय आहे बघा, आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ सुरू झालेला आहे, म्हणजे पदावरती आहेत थोडक्यात, आणि त्यांनी इंदिरा गांधींचा विक्रम मोडला आहे। तर हा विक्रम मोडून ते कोणत्या स्थानावरती पोहोचले आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे। आता मुळात काय की विक्रम मोडला म्हणजे कोणता विक्रम मोडला हा प्रश्न पडायला पाहिजे। तर असा तो विक्रम आहे की दीर्घकाळ सेवा देणं। कशी सेवा देणं? दीर्घकाळ सेवा देणे। कोणत्या पदावर? देणे। तर पंतप्रधान पदावरती दीर्घकाळ सेवा देणारे माननीय श्री नरेंद्र मोदी हे भारताचे दुसरे पंतप्रधान ठरलेले आहेत मित्रांनो। कितवे पंतप्रधान ठरलेले आहेत? दुसरे ठरलेले आहेत। तर आता एक मुद्दा इथे समजून घ्या की मग पहिले कोण आहेत जे दीर्घकाळ पंतप्रधान या पदावरती कार्यरत होते? तर असे कोणते पंतप्रधान आहेत? तर ते भारताचे पहिले पंतप्रधान। लक्षात ठेवा, भारताचे कितवे पंतप्रधान? पहिले, ज्यांचं नाव पंडित जवाहरलाल नेहरू असं आहे। नेहरू हे जे आहेत हे पंतप्रधान पदावरती दीर्घकाळ राहिलेले होते। आणि मग दीर्घकाळ म्हणजे किती वर्ष राहिले किंवा किती दिवस राहिले म्हणू, तर 6581 दिवस ते पदावरती राहिले। एवढा दिवस त्यांनी काम केलं मित्रांनो। ओके, लक्षात ठेवा। म्हणून पंतप्रधान किंवा भारताचे पहिले पंतप्रधान माननीय श्री पंडित नेहरू हे दीर्घकाळ पदावर राहिलेले पंतप्रधान आहेत। यांचा रेकॉर्ड सध्या तरी कुणीच मोडलं नाही। आणि त्यानंतर आता दुसऱ्या स्थानावरती कोण आले आहेत? तर नरेंद्र मोदी हे आलेले आहेत। लक्षात आलं? नरेंद्र मोदी। आणि यांनी किती दिवस काम केलं आहे? तर 4078 दिवस झालं बघा मित्रांनो, 4078 दिवस झालं। आणि त्यानंतर पुढे बघा, तर तिसरा जो काय क्रमांक आहे किंवा तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर इंदिरा गांधी आहेत। इंदिरा गांधी आहेत आणि यांनी किती दिवस काम केलेलं आहे पंतप्रधान पदावरती? तर 4077 दिवस काम केलेलं आहे। आलं लक्षात? समजलं? म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या यांनी इंदिरा गांधींचं जे काय हे आहे विक्रम आहे तो विक्रम इथं मोडलेला आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे।
म्हणजे कुणाचा विक्रम मोडला हे पण माहिती पाहिजे, आणि किती दिवस पदावर होते, पंतप्रधान पदावर आहेत किती दिवसापासून हे पण माहिती पाहिजे, कोणते पंतप्रधान दीर्घकाळ सेवा देणारे आहेत हे पण माहिती पाहिजे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला अपडेट माहिती पाहिजेत. हे महत्वाचा हा डेटा आहे. आता पुढे जाऊयात. बघा, भारतीय लष्कराला अपॅच शब्द बघा, अपॅच AH-64E टँक्स इन द एअर, ठीक आहे, म्हणून ओळखले जाणारे त्यांचे पहिले हेलिकॉप्टर जे काय आहे, या हेलिकॉप्टरची जी काय तुकडी आहे किंवा तुकडे आपण म्हणलं तरी चालेल, ओके, कोणत्या देशाकडून प्राप्त झालेले आहे, मिळालेले आहे, तर लक्षात ठेवा हे हेलिकॉप्टरचं नाव आहे. आणि हे जे हेलिकॉप्टर आहे हे आपण भारताने 6 मागितले होते, पण संबंधित देशाने 6 दिले नाही. आपल्याला पहिल्या तुकडीमध्ये 3 हेलिकॉप्टर दिले होते बघा. तर असा देश कोणता आहे, तर तो अमेरिका देश आहे. कोणता देश आहे? अमेरिका देश आहे. USA ते उत्तर असणार आहे. आपण पुढे जाऊया. बघा, युथ स्पिरिच्युअल समिट 2025 ही किंवा या समिटचा उद्देश काय आहे, तर उद्देश मित्रांनो काय आहे समजून घ्या. व्यसनमुक्त भारत निर्माण करणे हा त्याचा महत्वाचा उद्देश आहे. आता एक समजून घ्या की ही जी समिट आहे, युथ स्पिरिच्युअल समिट जी आहे, ही समिट नेमकं कुठे भरली, तर ही समिट कुठे भरली मित्रांनो? वाराणसी या ठिकाणी भरली. वाराणसी, ठीक आहे. आणि वाराणसी हे जे शहर आहे का, हे शहर कोणत्या राज्यात आहे ते मला कमेंट मध्ये करून सांगा. ओके, कमेंट मध्ये टाका. बघू आपण पुढे नंतरचा प्रश्न काय आहे बरं. तर इंडिया यंग प्रोफेशनल स्कीम ही जी आहे, ही जी स्कीम आहे, ही स्कीम खूप महत्वाची मित्रांनो. ही कोणत्या 2 देशाच्या दरम्यान विजा योजना म्हणून कार्य करणार आहे. काय करणार आहे काम? विजा योजना, विजा दिला जाणार आहे या स्कीमच्या माध्यमातून. तर समजून घ्या आता किती महत्वाचे मी पॉइंट तुम्हाला सांगतो. आता लक्षात ठेवा, या स्कीमच्या माध्यमातून संबंधित देशामध्ये आपल्याला किती वर्ष राहता येणार आहे, असा सगळा जो काही डेटा आहे तो जाणून घ्यायचा आहे. पण ही जी स्कीम आहे ही कोणत्या 2 देशांच्या दरम्यान झालेली, तर ही भारत आणि युनायटेड किंगडम, म्हणजे ज्याला तुम्ही UK असं म्हणता, काय म्हणता ज्याला? UK असं म्हणता किंवा इंग्लंड असं म्हणता, या 2 देशाच्या दरम्यान झाली. तर आता लक्षात घ्या, भारताचा कोणता नागरिक या देशामध्ये जाऊ शकतो हे अगोदर समजून घ्या. ही जी स्कीम आहे मित्रांनो, ही आर्थिक दृष्ट्या दुबळ्या लोकांसाठी नाहीये, आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांसाठी नाही. जे गरीब लोक आहेत पैशाने, असे या स्कीमचा फायदा घेऊ शकणार नाहीत. ओके, म्हणून कायम लक्षात ठेवा. तर या स्कीमद्वारे तुम्हाला 2 वर्ष इंग्लंडमध्ये राहता येणार आहे, UK मध्ये जाऊन राहता येणार आहे. आणि हे का राहता येणार आहे? एक तर तुम्हाला जॉबसाठी राहता येईल. कशासाठी राहता येईल? जॉबसाठी राहता येईल बघा. नाहीतर तुम्हाला एज्युकेशनसाठी राहता येईल. कशासाठी राहता येईल? एज्युकेशनसाठी. या 2 उद्देशाने तुम्हाला तिकडे जाता येईल. पण तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे बघा. ठीक आहे, लक्षात आलं? ग्रॅज्युएशन असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही डिग्री पास आउट पाहिजे आहात. नंतरची अट काय आहे बघा, तुमचं वय कमीत कमी 18 पाहिजे. नाहीतर बघा 18 ते 30 या दरम्यानच पाहिजे. जर 30च्या वरती असाल तर तुम्ही जाऊ शकणार नाही. ही स्कीम बघा कशी आहे तर. ओके, आणि या स्कीमचं परत दुसरं महत्व सांगतो. ही जी स्कीम आहे का, ही निवड कशी होणार माहितीये का? एक ऍप्लिकेशन फॉर्म आहे या स्कीमचा, तो ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा होता. आणि ही जी स्कीम आहे ही कधी फेरी झाली माहितीये का? म्हणजे निवडण्याची फेरी कधी झाली? 22 जुलै ते 24 जुलै या दरम्यान ही फेरी झाली बघा. 22 जुलै ते 24 दरम्यान. लक्षात आलं? आणि त्यानंतर कशी निवड होणार होते? तर लॉटरी पद्धतीने निवड होणार होते. कशी? लॉटरी. लक्षात आलं? लॉटरी पद्धत. आता एक लक्षात राहू द्या मित्रांनो, लॉटरी पद्धतीने म्हणजे कसं? तर आता तुम्हाला सगळ्यांना ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे होते आणि ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर पुढे त्याच्यातून एखादा सिलेक्ट केला जाणार होता. आलं लक्षात? एखादा म्हणजे भरपूर सिलेक्ट केले जाणार होते. त्याचं काय म्हणजे नंबर वगैरे असं काय पब्लिश झालं नाहीये. आणि त्यानंतर पुढे काय आलं माहितीये का मित्रांनो?
नंतरचा मुद्दा एक विचारात घ्यावा लागणार आहे की ही जी स्कीम आहे ही स्कीम जेव्हा आपल्याला घ्यायची असेल किंवा फायदा घ्यायचा होता तर त्या कॅन्डिडेटच्या खात्यामध्ये 2,70,000 असणं गरजेचं होतं. किती? 2,70,000 अकाउंटला असणं महत्वाचं होतं बघा. लक्षात ठेवा, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता आपण थोडस पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न आपण समजून घेऊयात. नंतर पुढे काय आहे तर बघा की मॉर्गन स्टॅनले नावाचा हा एक अहवाल आहे बघा. हे जे आहेत हे अहवाल प्रसिद्ध करतात. ओके, अमेरिकेकडून अहवाल प्रसिद्ध होतो हा. तर मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालानुसार कोणत्या वर्षात भारत 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल असं म्हटलंय. तर हा खूप महत्वाचा आणि खूप अभिमानाचा मुद्दा आहे मित्रांनो. असं प्रेडिक्ट केलंय. ओके, मॉर्गन स्टॅनले नावाच्या अहवालामध्ये असं प्रेडिक्ट करण्यात आलेलं आहे. आणि कोणत्या वर्षी? तर 2028 पर्यंत आपण होऊयात. आणि कुणाला मागे टाकणार माहितीये का? तर लक्षात ठेवा, जर्मनी बघा आणि प्लस जपान. कुणाला मागे टाकू आपण? जर्मनी आणि जपान या 2 देशाला आपण मागे टाकू. आणि या 2 देशाला मागे टाकून आपली अर्थव्यवस्था ही 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, हे कायम लक्षात ठेवा. आणि 2023 ला आपण 5व्या क्रमांकावर होतो, हे पण तुम्ही लक्षात राहू द्या. आता आपण थोडस पुढे जाऊया बघा. त्यानंतरचा प्रश्न, कारगिल विजय दिन आपण कोणत्या दिवशी साजरा करतो? तर कारगिल विजय दिन हा जो आहे हा आपण 26 जुलै या दिवशी साजरा करतो. तुम्ही म्हणाल 26 जुलैलाच का बरं? तर त्याचं पण एक महत्वाचं कारण आहे. कुठल्याही घटनेच्या संदर्भामधला दिवस असेल तर ती घटना कधी घडली त्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, आता हा जो कारगिलचं जे काही युद्ध आहे हे कारगिलचं युद्ध 26 जुलैला झालं होतं. म्हणजे विजय आपण झालो होतो 26 तारखेला. 26 जुलै 1999 ला हे युद्ध म्हणजे या दिवशी आपण विजयी झालो होतो. आणि विजयी झाल्यामुळे हा जो दिवस आहे या दिवसाचं महत्व लक्षात ठेवलं आणि आपण हा दिवस तेव्हापासून साजरा करायला सुरुवात केली. आता नंतरचा हा पण मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की हा जो कारगिल विजय झाला ना, कारगिल युद्ध जिंकलं, तर त्यासाठी आपण विजय ऑपरेशन फॉलो केलं होतं बघा. काय? कोणतं ऑपरेशन? विजय ऑपरेशन. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर विजय ऑपरेशनच्या माध्यमातून या प्लॅनिंगने आपण हे जे युद्ध आहे हे युद्ध लढलो होतो किंवा या युद्धामध्ये आपण भाग घेतला होता. ठीक आहे. आणि कारगिल हा जो प्रदेश आहे हा परत आपण मिळवला होता पाकिस्तानकडून. पाकिस्तानवाल्यांनी त्यावरती कब्जा करायला सुरुवात केली होती मित्रांनो. आणि हे विजय ऑपरेशन हे कशाच्या संदर्भात आहे असा प्रश्न परीक्षेला येईल बघा, म्हणून हे कायम लक्षात राहू द्या. ओके, आणि शेवटी आपल्या भारताला विजय मिळाला आणि परमवीर चक्र हे 4 लोकांना देण्यात आले. ते 4 लोकांची जे काही नावे आहेत ती मला एकदा कमेंट करून सांगा तुम्ही, आपण त्यावरती बघू. ओके, आणि तसं आपण उद्याच्या सेशन मध्ये ते 4 लोकांविषयी पण सांगूया. आता बघा एक शेवटचा प्रश्न, कोणत्या शहरात क्रिकेटचा समावेश 2028 या वर्षी बघा रे 2028 या वर्षी ऑलिम्पिक मध्ये करण्यात येणार आहे? तर हा देश कोणता आहे? हा देश मला तुम्ही सांगा. सॉरी, हे शहर कोणतं आहे ते सांगायचं. तर ते मित्रांनो शहर लॉस एंजलिस असणार आहे. आणि हे लॉस एंजलिस शहर कोणत्या देशात आहे ते मला कमेंट करून सांगा बरं. कोणत्या देशात लॉस एंजलिस शहर आहे ते मला कमेंट करून सांगा तुम्ही. आणि लक्षात ठेवा 128 दिवसानंतर आपण काय करत आहोत माहितीये का? तर या ऑलिम्पिक मध्ये क्रिकेटचा परत एकदा समावेश होत आहे. तर 128 वर्ष झालं, दिवस नाही बरं का, सॉरी, 128 वर्ष झालं मित्रांनो. तर क्रिकेटचा समावेश हा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये नव्हता केलेला, पण आता होणार आहे. ओके, तर तो 2028 ला होणार आहे. आणि मग शेवटचा कधी झाला होता हे पण आपल्याला लक्षात पाहिजे. तो शेवटचा झाला होता बघा 1900 या वर्षामध्ये झाला होता. आणि शेवटचा जो काही सामना आहे तो कोणत्या 2 टीम मध्ये झाला होता? तर तो झाला होता बघा UK, लक्षात ठेवा UK वर्सेस फ्रान्स यांच्यामध्ये झाला होता. UK वर्सेस फ्रान्स
यांच्यामध्ये झाला आणि प्रामुख्याने तो कुठे झाला तर तो पॅरिसला झाला मित्रांनो। कुठे झाला तो? पॅरिस या ठिकाणी झाला। आणि पॅरिस ही कुणाची राजधानी तर फ्रान्सची आहे। ओके, हा सगळा जो काय डेटा आहे मी नेहमी तुम्हाला काय करत आहे की महत्त्वाचा जेवढा काय डेटा असेल तेवढा प्रश्न आपला एनालिसिस झाल्यानंतर सांगत आहे। जो परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे तेवढंच बोलत आहोत, म्हणून आपल्या व्हिडिओची लेंथ पण फार नाहीये। तुम्ही आवर्जून दररोज हे लेक्चर बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त लोकांसमोर तो शेअर करा। धन्यवाद। या ठिकाणी आपण थांबूयात, उद्या परत एकदा आपण भेटणार आहोत। थँक्यू।